जसं एक आर्थिक केंद्र हे मुंबईला येणार होतं, गिफ्ट सिटी मुंबईला येणार होती, ती पळून नेली गुजरातला. ठीक आहे, आम्ही गुजरातचं काय ओरवडून घेणार नाही. अगदी इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर देखील प्रत्येक राज्याचा आम्ही मान सन्मान ठेवू, गुजरातच्या हक्काचं गुजरातला जरूर देऊ. पण वित्तीय केंद्र हे नव्याने आम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये उभं करू की जेणेकरून अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. सुशिक्षित जे आता तरुण रोजगाराविना आहेत, युवती आहेत, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. एक गोष्ट प्राधान्याने आढळली ती म्हणजे आपल्या आरोग्य सुविधांमध्ये असलेली उणीव. जिल्हा रुग्णालय जे आहेत त्या जिल्हा रुग्णालयांमध्ये काही ठिकाणी जरूर झाले असतील, पण प्रत्येक जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक जी काही उपकरणं आहेत ती उपकरणं आणून ती सगळी जिल्हा रुग्णालय अद्ययावत करण्यात येतील. या मुंबई महापालिकेत गेले 30 वर्ष शिवसेना सत्तेवर आहे आणि उद्धव ठाकरे साहेब आणि आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या मुंबईमध्ये त्यांचं काम सुरू होतं. काय केलं मुंबईकरता? मुंबईचे रस्ते करू शकले का? मुंबईमध्ये ब्रिजेस करू शकले का? आरोग्य व्यवस्था सुधरवली का? तुमच्या ताब्यात मुंबई महापालिका असताना तुम्ही मुंबईसाठी काही करू शकला नाहीत आणि आता खोट्या वल्गना करताय. हे काय चाललंय? अहो, जेव्हा तुमच्या ताब्यात असताना तुम्ही केलं, तुम्ही मुख्यमंत्री होतात, तुम्ही एकदाही मंत्रालयात गेला नाहीत आणि कसला जाहीरनामा करताय? किती जागा येणार आहेत? 2 आकडी जागा तरी तुम्ही प्राप्त होणार आहेत का? उगाच काहीतरी बोलायचं, आम्ही हे करू, आम्ही ते करू. लोकांना माहिती आहे आपण काय करणार आहात ते.